दवाखान्याच्या परिसरात एक नजर गेली, जत्रेसारखी गर्दी तिथे मला वाटली. दवाखान्याच्या परिसरात एक नजर गेली, जत्रेसारखी गर्दी तिथे मला वाटली. पास आणि पैशाचा खेळ सुरू होता. पास आणि पैशाचा खेळ सुरू होता. सिक्युरिटीच्या नावाने नुसता गोंधळ होता. चॉकलेट बिस्किटचे असावे तसे औषधाचे स्टॉल दिसत होते. चॉकलेट बिस्किटचे असावे तसे औषधाचे स्टॉल दिसत होते. आयुष्याची किंमत ही दवाखान्याची पायरी चढल्यावर कळते. एक एक श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरवर राहावे लागते. एक एक श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरवर राहावे लागते. तेव्हा प्रत्येक श्वासाची किंमत लाखोच्या दरात वाटते. आयुष्य जगण्यासाठी काही जण स्वतःशीच लढत होते. आयुष्य जगण्यासाठी काही जण स्वतःशीच लढत होते, तर काही जण शेवटचे श्वास मोजत होते. प्रत्येकाच्या हातात औषधाच्या बॅगा होत्या. प्रत्येकाच्या हातात औषधाच्या बॅगा होत्या. सिस्टर त्यांना औषधाचे टायमिंग समजावत होत्या. चॉकलेट बिस्किट खावे तसे पेशंट औषध गोळ्या घेत होते. चॉकलेट बिस्किट खावे तसे पेशंट औषध गोळ्या घेत होते, कारण त्यांना बरे होऊन घरी जायचे होते. त्रास दुःख वेदना याची जाणीव होत नव्हती. त्रास दुःख वेदना याची जाणीव होत नव्हती, कारण आपल्या माणसाची ओढ त्यांना घराकडे खेचत होती. सांगितलेलं ऐकलंस तर तुला काही नाही होणार, आई कसे सांगते. सांगितलेलं ऐकलंस तर तुला काही नाही होणार, आई कसे सांगते. तसे डॉक्टर पेशंटला समजावत होते. इथे मात्र सगळ्यांचे हात आपोआप जोडले जात होते. इथे मात्र सगळ्यांचे हात आपोआप जोडले जात होते. जात धर्म काही आडवे येत नव्हते. पैसा गेला तरी चालेल, आपलं माणूस सुखरूप घरी परत येऊ दे, हीच प्रार्थना सगळेजण देवाकडे करत होते. पैसा गेला तरी चालेल, आपलं माणूस सुखरूप घरी परत येऊ दे, हीच प्रार्थना सगळेजण देवाकडे करत होते. मी मात्र दवाखान्यात जाण्याआधी सगळ्यांना एकदा निहाळून पाहत होते. मी मात्र दवाखान्यात जाण्याआधी सगळ्यांना एकदा निहाळून पाहत होते, कारण परत वापस येईन की नाही हे मला माहीत नव्हते. कारण परत वापस येईन की नाही हे मला माहीत नव्हते.